नाशिकमध्ये काजू प्रक्रिया उद्योगात गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यावधींची फसवणूक आणि त्यानंतर खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। भाजप मेडिकल सेलचे पदाधिकारी आणि व्यावसायिक मयूर अलई यांना आधी 46 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला, तर नंतर एका गुन्ह्यातून नाव वगळण्याच्या बहाण्याने तब्बल 50 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर 2022 ते मे 2026 या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला। फिर्यादी मयूर अलई यांना संशयित राजेंद्र अमृतकर आणि त्यांच्या मुलाने काजू प्रक्रिया उद्योगात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले। या आमिषाला बळी पडून अलई यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक केली, मात्र त्यांची तब्बल 46 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले। या प्रकरणी यापूर्वीच गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान धुळे जिल्ह्यातील सोनगीर पोलीस ठाण्यात एका विवाहितेच्या छळ प्रकरणात मयूर अलई यांचे नाव सहसंशयित म्हणून समोर आले होते। याच प्रकरणाचा आधार घेत संशयितांनी अलई यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप आहे। फिर्यादीनुसार सोनगीर येथील गुन्ह्यातून नाव वगळून देण्याचे आश्वासन देत संशयितांनी 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली। ही रक्कम न दिल्यास अलई आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मानसिक त्रास दिल्याचाही आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी मयूर अलई यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी खंडणी आणि धमकी दिल्याप्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। या गुन्ह्यात राजेंद्र अमृतकर, योगिता अमृतकर, गायत्री कोठावदे, प्रसाद अमृतकर, मधुकर भोकरे, मनोज दशपुते आणि प्रमोद डेरे यांचा समावेश आहे। सर्व संशयित सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भट्टू पाटील करत आहेत। फसवणूक, खंडणी आणि धमक्यांच्या या दुहेरी प्रकरणामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक।